नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर आत्ता औरंगाबादला आलो. तुम्ही आमचे सर्पमित्र त्यांना भेट होतो. तर या सरांना एक कॉल आलेला आहे. ते बोलले आजगर आहे म्हणून. तर आजगर बहुतेक बोनस असेल तो. तर चला आता मी पण सोबत आहे त्यांच्या. आपण साप रेस्क्यू करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बघूया कोणता साप आहे. कुठे कोणता आहे आजगर? हा मोठा साहेब आहे. कोणता आहे? बोनस आहे. बोनस बोनस असेल तो. कुठे मोठा आहे, भरपूर मोठा आहे. हा बघा. अरे आजगर. तर मित्रांनो आहे का इंडियन रॉक पायथन आहे आजगर. तर यांच्यासोबत आलो मी. मला रेस्क्यू करण्याचा चान्स मिळाला. तर आता रॉक पायथन आजगर आपण रेस्क्यू करूया. तर मित्रांनो हा इंडियन रॉक पायथन आजगर आत्ताच रेस्क्यू केला. तर याची वन विभागाकडे नोंद करतील. तर सुरक्षित याला जंगलात सोडायला जाऊ किंवा वन विभागाच्या हवाले करून देऊ. मारजवळ तर सरांचा धन्यवाद. यांनी एक मुख्य प्राण्याचा जीव वाचवला व तात्काळ आम्हाला कॉल केला व साप मारण्याऐवजी वाचवण्यात त्यांनी पण मदत केली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही अजगर जे होते, अजगर जे असतात त्यांचे जे पहिले पूर्वज असायचे ते डायनासोर होते. म्हणजे तुम्ही शेपटीकडनं बघू शकता त्यांचे जे पायाचे निशाण छोटे छोटे नाकासारखे तिथं निशाण जमलेले आहेत दोन्ही साईडनं. तर याचं हे सबूत आहे, हे निशाण आहे त्यांचं की यांचे पूर्वज डायनासोर होते. ते जसे आपले मनुष्याचे जे पूर्वज असायचे ते माकड होते, त्याच प्रकारे इथं निशाण बघा तुम्ही, छोटे छोटे नाकासारखे ते निशाण असतात तिथे. धन्यवाद. तर मित्रांनो, हा साप आत्ताच रेस्क्यू केला. तर याला आजगर म्हणतात मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये इंडियन रॉक पायथन, सायंटिफिक नेम पायथन मॉल्युरस. तर मित्रांनो, हा जो साप असतो हा बिनविषारी असतो. तर भारत देशातला सर्वात ताकदवर व शक्तिशाली साप जो असतो तो हा आजगर, इंडियन रॉक पायथन. तर भरपूर माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. घोणस सापाची माहिती जर तुम्ही यूट्यूबवर टाकलं तर माझा व्हिडिओ येईल त्याच्यात. आणि घोणसमध्ये, आजगरमध्ये, डुरक्या घोणसमध्ये काय फरक असतो तो त्या व्हिडिओत बघा. तर आजगर जो असतो हा असा दिसतो, आडवे तिडवे त्याच्यावर डिझाईन राहणार. घोणसची जी डिझाईन येते आपल्या माळीसारखी, शंकरपाळीसारखी त्याच्यावर डिझाईन असते शेपटीपासून चेहऱ्यापर्यंत. तर मित्रांनो, यांचा जो मीटिंग पिरियड असतो तो जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये मीटिंग पिरियड असतो. म्हणजे याच्यात मादी असते. ती मादी 20 पासून तर 40, 50, 60, 70, 80, 90 पर्यंत ही अंडे देते व अंड्यांना उभवण्यासाठी काम करत असते. जे आपला झाडाचा पाला पाचोळा जो असतो तो थोडासा त्याचा ढिगारा बनवणार, त्यात ती अंडे देणार आणि अंड्यातून पिल्लं निघण्यासाठी 90 दिवसाचा कालावधी असतो. 90 दिवसानंतर अंड्यातून पिल्लं बाहेर निघतात. अंड्यांची जी साईज असते
ती 10 सेंटीमीटर व पिल्लं जे बाहेर निघतात ते 30 सेंटीमीटरचे पिल्लं असतात. छोटे छोटे पिल्लं असतात 30 सेंटीमीटरचे. तर याला नीट बघा. तुमच्याकडे कुठं साप निघाल्यास आढळल्यास तुमच्या जवळील सर्पमित्राला कॉल करा. तर मित्रांनो, अजून एक बऱ्याच सर्पमित्राला माहिती नसेल का अजगर हा जो असतो, अजगर हा बिना अन्न खाल्ल्याचा 1 वर्षापर्यंत जगू शकतो. तसा मनुष्य पण 60 दिवस 2 महिने जगू शकतो. पण आपण 1 दिवस सुद्धा उपाशी राहू नाही शकत. पण तसा शोध लावलेला आहे का अजगर हा 1 वर्ष बिना अन्नाचा जगू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद. तर मित्रांनो, हा काल अजगर रेस्क्यू केला होता. त्याला सोडण्यासाठी आम्ही सारोळा जंगलामध्ये आलो होतो. तर त्याला आता इकडे रिलीज करण्यासाठी आलो होतो. याची नोंद केली आमच्या सरांनी वन विभागाकडे. तर त्यांची काही अडचण असल्यामुळे आम्ही स्वतः सोडण्यासाठी इथं सारोळा जंगलामध्ये आलेलो आहे आम्ही सर्वजण. तर आता आपण याला पहिले रिलीज करूया.